तुम्ही पण तुमच्या केसांना महिन्यातून 2दा मेहंदीचा पॅक लावता का? तरीही तुमच्या केसांना काहीच कलर येत नाही आणि केस सॉफ्टसुद्धा होत नाही. उलट तुमचे केस झाडूसारखी कडक होत असतील ना, तर तुम्ही काही चुका करताय. चला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते की कशाप्रकारे तुम्ही मेहंदी लावायची जेणेकरून तुमच्या केसांना सुंदर असा बर्गंडी कलर येतो. त्याशिवाय केस सॉफ्टसुद्धा होतात. तर ही काही सामग्री आहे जी तुम्हाला पाण्यामध्ये उकडायची आहे, जी मी स्क्रीनवर मेन्शन केलेलीच आहे. तुम्ही ती लिस्ट वाचून घ्या आणि काय करायचं ना, पाणी ठेवायचं. जेवढी तुम्ही मेहंदी घेताय भिजवायला तुम्हाला नेहमी जो अंदाज असतो त्यानुसार आणि त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य ना मिक्स करून घ्यायचं. आता या साहित्यामुळे काय होतं ना, याच्यामध्ये जे कॉफी पावडर आहे त्यांनी खूप मस्त असा बर्गंडी कलर केसांना येतो आणि केसांसाठी जर काळा कलर हवा असेल तर कॉफीच्या ऐवजी कलुंजी टाका. त्यासोबतच केसांना पोषणसुद्धा मिळायला हवं, नाहीतर केस ड्राय होतात. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये राईस वॉटरसुद्धा टाकायचं आहे. आता हे राईस वॉटर बनवणं अगदी सोपं आहे. तांदूळ घ्यायचे, धुवून स्वच्छ करून आणि एक उकळी येईपर्यंत उकळून घ्यायचे. हे झालं आपलं राईस वॉटर रेडी. त्यानंतर लोकल ब्रँडची कुठलीही दुकानात खुली जी मेहंदी भेटते ती घ्या किंवा लिंक कसं टाईप करा, मी तुम्हाला बेस्ट अशी विदाऊट केमिकलवाली मेहंदीची लिंक देऊन देईल. या मेहंदीमध्ये आपल्याला आवळा पावडरसुद्धा टाकायचा आहे 1/4 रेशोमध्ये, जे की केसांसाठी खूप जास्त बेनिफिशियल असतं. त्यानंतर आपण जे पाणी रेडी केलं होतं त्यांनी घट्टसर अशी ही मेहंदी भिजून घ्यायची, ओव्हरनाईट सोडून द्यायची. लोहाची कढई घ्या, बेस्ट असतं, त्याच्यामध्ये चांगला कलर उतरतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण मेहंदी लावणार आहे ना, त्यावेळेस त्याच्यात व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल्स टाका आणि त्याशिवाय तुम्ही डॅन्ड्रफचा काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामध्ये दहीसुद्धा टाकू शकता. त्याचाही खूप छान रिझल्ट येतो. बस मग मेहंदी डोक्याला लावून घ्यायची, छानपैकी सुकू द्यायची आणि याच्यानंतर ना जेव्हा आपण पहिला वॉश करतो तेव्हा बिना शॅम्पूचं वॉश करायचं आणि त्याच्यानंतर खूप सारं खोबऱ्याचं तेल म्हणजे कोकोनट ऑइल लावून ठेवायचं, ज्याने केस नरम पडतात आणि मग दुसऱ्या दिवशी शॅम्पूने वॉश करायचं. अशा प्रकारे तुमचे केस अजिबात कडक होणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.